नमस्कार मित्रांनो, हुकुमाची राणी या मालिकेच्या पुढील भागात पाहणार आहोत. ॲम्ब्युलन्समधून बुवांना स्ट्रेचरवरून ढकलताना विक्रांतचा चेहरा राणीने स्पष्ट पाहिलेला असतो. पण त्यावेळी इंद्राचं सगळं लक्ष गाडी सावरून बुवांचा जीव वाचवण्यावर गेलेलं असल्यामुळे त्याला विक्रांत दिसलेलाच नसतो. राणी त्याच्यावरच संशय इंद्राला सगळं सत्य सांगते. बुवांना खाली ढकलणारा दुसरा कोणी नसून विक्रांतच होता. सुरुवातीला इंद्राला यावर विश्वास बसत नाही, कारण तो इतकं टोकाचं पाऊल उचलेल असं त्याला वाटत नसतं. पण राणी त्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. जेव्हा तो माणूस ॲम्ब्युलन्सचा दार बंद करत असताना तेव्हा त्याच्या हाताला जोरात धक्का लागलेला तिने पाहिलं होतं. जर विक्रांतच्या हातावर जखम असेल तर तोच या सगळ्या मागे आहे हे आपल्याला नक्की समजेल. हे ऐकल्यानंतर शेवटी दोघेजण ठरवतात, आता काहीही करून विक्रांतच्या हातावर जखम आहे का हे आपण खात्री करून पाहायचं. दुसरीकडे राणी आईच्या घरी आलेली असते. ती आईसमोर म्हणत असते, जो कोणी बुवांसोबत असं केलं आहे त्याला मी अजिबात सोडणार नाही. बुवांची ही अवस्था करणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. आता इकडे विक्रांत उर्मिलाशी बोलत असतो. आपल्याला हे सगळं परिस्थिती खूप हुशारीने हाताळावी लागेल आणि काहीही झालं तरी या सगळ्यात आपला हात आहे असा संशय कोणाच्याही मनात येता कामा नये. त्यानंतर सगळेजण जेवण्यासाठी डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेवढ्यात विक्रांत तिथे जेवायला येतो. तेव्हा इंद्रा आणि राणीची नजर त्याच्या हातावर जखम दिसतात आणि हे पाहून दोघे एकमेकांकडे पाहतात. यावरून त्यांचा संशय खरा ठरतो की बुवांच्या जीवावर उठलेला माणूस दुसरा कोणी नसून विक्रांतच आहे. हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. असेच अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा.